आषाढी एकादशीच्या मुहूर्तावर शिवजन्मभूमी मढ जुन्नरच्या आदर्श शिक्षिका आणि एक संवेदनशील कवयित्री सौभाग्यवती रेश्मा रवींद्र पानसरे यांनी स्वतः रचलेली माऊली ही कविता आणि या कवितेचे काव्यवाचन करत आहेत श्री रवींद्र दशरथ पानसरे सर. कवितेचे शीर्षक आहेत माऊली. प्रश्न होता प्रतीक्षेत, देवळातील देव होतो का माऊली? प्रश्न होता प्रतीक्षेत, देवळातील देव होतो का माऊली? आईसारखी खरंच असते का त्याची सावली? जाऊन पाहावं देवळात असं एकदा वाटलं, खोटं कशाला बोलायचं? नास्तिकपणे पाऊल टाकलं, नास्तिकपणे पाऊल टाकलं. तोही होता बावरला माझ्या अचानक जाण्याने, पाहत होता माझ्याकडे थोड्या साशंक नजरेने, थोड्या साशंक नजरेने. कदाचित तोही कोड्यात पडला, सूर्य नेमका कुठे उगवला. मी हात जोडताच काळजाचं पाणी झालं, जसं काही लेकरू त्याचं खूप वर्षांनी घरी आलं, खूप वर्षांनी घरी आलं. डोळ्यातलं लपवत पाणी, डोळ्यातलं लपवत पाणी, हे बस म्हणाला, बरा आहेस का रे तू म्हणत पाठीवरून हात फिरवला, पाठीवरून हात फिरवला. नाही म्हटलं तरी मन, नाही म्हटलं तरी मन माझं खूप भरून आलं. सांगणारे बाळा तुला खरंच काय झालं, खरंच काय झालं. अरे तुटली म्हणत तुटते का तुझी माझी गाठ? कधीतरी धरावी रे परमार्थाची वाट, परमार्थाची वाट. कशाला सांगतो भक्तीची मला वाट? आयुष्याच्या पुढे मांडला केवढा घाट. देतोस किती अडचणी आणि किती संकट, हात मध्येच सोडतोस, जातोस सोडून मला एकटं, जातोस सोडून मला एकटं. तुला माझी थोडी तरी कीव कशी येत नाही? तुला माझी थोडी तरी कीव कशी येत नाही? एवढी परीक्षा पाहते का कधी लेकराची आई? एवढी परीक्षा पाहते का कधी लेकराची आई? दाटलेला कंठ माझा, दाटलेला कंठ माझा त्याने अचूक ओळखला. घेतलं जवळ आणि तो हळूच मला बिलगला. कुशीत त्याच्या मला खूप निवांत वाटलं. अशीच असते ना आई, म्हणून मनात काहूर दाटलं, म्हणून मनात काहूर दाटलं. आई म्हणताच शब्द माझे थांबले. विटेवरील विठोबाचे पितांबर ओले झाले. पुसण्यासाठी डोळे त्याचे हात वर केला, डोळे माझे उघडले आणि त्याच्या भेटीचा साक्षात्कार झाला, त्याच्या भेटीचा साक्षात्कार झाला. देह झाला पावन आणि जन्माचं सोनं झालं. विसरून साऱ्या चिंता नामस्मरणात मन झालं, नामस्मरणात